आज सकाळी मस्तपैकी पहाटे 5ला उठून मी तयारी करत होती बाहेरगावी जाण्याची. बाहेरगावी म्हणजे आम्ही जात होतो आमच्या कुळदेवताला. चैत्र नवरात्र असल्यामुळे आम्ही तिकडे ओटी भरायला जाणार होतो. आणि त्यानंतर मी मस्तपैकी सकाळी उठून सगळं रेडी करून घेतलं, नैवेद्य खाण्याचं सगळं सामान. आणि मग आम्ही पोचलो आमच्या कुळदेवताकडे. कुळदेवताकडे गेल्यावर पिल्लू बघा एकटीच निघत होती, मस्त चालत होती ती, तिचं असं कॅप्चरच करावं वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही तिथे पोचलो. मी छान शांततेत मस्तपैकी सगळी पूजा केली, देवीला वस्त्र चढवले, त्यानंतर ओटी भरली. ओटी भरून छान नैवेद्य लावला. आमच्याकडे दही भाताचं बोणं देत असतात. त्यानंतर मस्त असं आम्ही पूजा अर्चना केली आणि त्यानंतर आम्ही निघालो गावाला जायला. आमचं गाव तिथून जवळ. छान मस्त ओटी वगैरे भरून पूजा वगैरे आठवून मग आरती केली. आरती केल्यानंतर आम्ही थोडेफार फोटोज क्लिक केले. आणि बघू शकता देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं, खूप मस्त. आणि तिथे इतकं शांतता होती आणि पूजा पण एकदम शांततेत पार पडली. त्यानंतर वाटेत मग आम्हाला अष्टमासिद्धी लागला. आम्ही तिथे गेलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं. हे मानोबा पंथाचं एक देवस्थान आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही गेलो गावाला. गावाला गेल्यावरती स्पृहा तिच्या आजीकडून मस्तपैकी असे लाड पुरवून घेत होती. ते ती झालं आणि मग निघालो परतीच्या परत येताना मस्त असा मावळता सूर्य दिसत होता, इतकं छान वाटत होतं, मस्त वाटत. पण घरी पोचता पोचता आम्हाला झाली संध्याकाळ. परत येताना घरी आलो. घरी आल्यानंतर मग इतका कंटाळा येतो ना, का बाहेरून आलं की फार थकून येतो. मग आम्ही पार्सल बोलवलं. पार्सलमध्ये मस्तपैकी पनीर मसाला आणि तंदुरी बोलवली होती. छान मस्त जेवण एन्जॉय केलं. जेवण झाल्यानंतर संध्याकाळचा वॉक तर मॅन्डेटरीच आहे. तिकडे वॉकला गेलो. वॉकला गेल्यावर ती स्पृहा अशी काहीशी धावत होती. तिला असं होतं की कुठे जाऊ आणि कुठे नाही, तिला खूप मज्जा येते. तर असं वॉक झाल्यानंतर असा होता आमचा दिवस. त्यानंतर भेटू चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.